तुमचा माडिक माझ्या वर्गात होता तर मालकांचा एखादा किस्सा सांगा की आमच्या मालकांचा कोल्हापूरचा. तुम्हाला सांगतो, माझं लग्न झालं, खरी घटना. त्यावेळेस आमचं कॉलेज सोडलं होतं, म्हणजे मी पण सोडलं होतं, माधवराव सोडून तिकडे गेले होते राहायला. तर आम्ही दोघं नवरा बायको कार घेऊन त्यात होते आमच्याकडं, गोव्याला फिरायला चाललो होतो आम्ही. नवीन लग्न झालेलं. तर मी मिसेसला काय म्हटलं, माझा जुना पहिला मित्र इथं राहतोय शिरोली नाका, तर आपल्या मित्राकडे तिथे जाऊ नाश्ता पाणी, कारण तो मला जेवण केल्याशिवाय सोडत नव्हता माझं. मग आम्ही तिथे गेलो, तर त्याचं ते कवलेरी घराचं माझ्या डोक्याला लागलं. मला म्हणते, काय मिसेस म्हणते, काय तुझ्या मित्राचं घर आहे, कसलं कवलेरी घर आहे. आणि ते त्याने ऐकलं, कुणी ऐकलं त्याने. मला म्हणले, तुझ्या बायकोने माझ्या घराला नावं ठेवली. अरे म्हणलं, माझं डोकं फुटलं असतं. म्हणलं, तुम्ही वाकून यायचं आतमध्ये. म्हणला. आणि मग मला वॉर्डला घेतलं. एक दिवस असा येईल, माझ्या बंगल्याच्या गेट मध्ये वॉचमॅनला विचारायला लागेल माझ्यावर वाहत आहे. त्यावेळी म्हणले होते माझं. हो. आणि बंगला बांधल्यावर मला फोन केला, ये बंगला बघायला, जेवायला ये. तुमच्या बायकोने अपमान केला हे चांगल्यासाठीच झालं असं मला वाटतं. जय हिंद, जय भारत. आज अशा एका तरुण मल्लाकडे आलेलो आहे, ज्या मल्लाचं 80 वर्ष वय आहे. आणि जो मल्ल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वर्गमित्र राहिलेले आहेत, त्याचबरोबर कोल्हापूरचे महादेवराव महाडिक यांचे वर्गमित्र राहिलेले आहेत. पतंगराव कदम, त्याचबरोबर पतंगराव कदम महसूल मंत्री त्यांचे वर्गमित्र, अभिनेता विक्रम गोखले यांच्याबरोबर यांचं वर्गमित्र, शरद पवारची सख्खी बहीण माझ्या वर्गात. बर. म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व. पद्मश्री पाटीलची बहीण माझ्या वर्गात. पद्मश्री पाटील सख्खी बहीण त्यांची माझ्या वर्गात. म्हणजे पहिलवान 80 वर्षाचा आहे. तब्येत बघितल्यावर कळून जाईल की अजून सुद्धा एक 500 बैठका मारू शकतो असा पहिलवान आहे. तर अशा पहिलवानाजवळ आम्ही आलेलो आहे. या पहिलवानाचं नाव आहे चंद्रकांत सातकर, जे 2 वेळा विधानसभा लढवलेली आहे ना, 2 वेळा विधानसभा, आणि जिल्हा परिषद, महानगरपालिका, काय काय भरपूर पदवी घेतलेली. तर अशा व्यक्तीजवळ आम्ही आलेलो आहे आणि त्यांच्याकडून थोडासा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. पहिला नमस्कार. थोडस आता काय झालंय, तुमचं बालपण विचारण्यापेक्षा तुमचा सगळ्यात महत्वाचा कुस्तीची सुरुवात कुठून झाली तुम्ही सांगा. 1957ला मी 8वीत होतो, हायस्कूलला पुण्यामध्ये आलो शिकायला. बर. शिक्षण, तालीम आणि पॉलिटिक्स, राजकारण, हे तिन्ही डोळ्यापुढे ध्येय ठेवून मी वाटचाल सुरू केली. बर. 57लाच? 1957ला. म्हणजे 8वीतच? 8वीतच. बर. भारी काम आहे की. नंतर मी 2-3 वर्षांनी एवढा डेव्हलप झालो की 60 साली नागपूरला अधिवेशन झालं. कोणतं? काँग्रेस? महाराष्ट्र अधिवेशन, कुस्तीगीर परिषदेत. बर बर. हा. 32 कुस्तीगीर पुणे शहर जिल्ह्यातून गेले होते नागपूरला. 30 पराभूत झाले आणि 2च फक्त पहिल्याने निवृत्ती मारले, म्हणून कुंजीर तालीम आणि गुलशेद तालीम चंद्रकांत सातकर, मी. तुम्ही दोघंच? 60ला. बर. 30 जण पराभूत झाले. बर बर. हा. त्याच्यानंतर मग मी नागपूर, औरंगाबाद, धुळे, सातारा, नंतर अमरावती. तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळा आहे? 6 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन. महाराष्ट्र चॅम्पियन. ऑल इंडिया 4 वेळा. तुम्ही एवढे म्हणजे ऑल इंडिया चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन आहे का? हो, महाराष्ट्र पण, ऑल इंडिया पण. बर 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 बर. आणि परत ऑल इंडियाचे जेवढ्या व्हर्सिटीचे सामने झाले त्या प्रत्येक ठिकाणी, बनारस, चंदीगड, उजने, कोल्हापूर, सगळ्या ठिकाणी मी फर्स्ट नंबर काढला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. 10 स्वर्ण पदक मला मिळाले. 10 स्वर्ण पदक मिळाले त्या काळात, प्युअर सोनं. बर बर. आताच्या सारखं नाही. बरोबर आहे. मग आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो, तुम्ही रामा डोंबारे यांच्यावर कुस्ती खेळला का? खेळलो ना. कुठे? नगरला मैदान झालं मोठं. बर. मग रामा डोंबारे चांगला पहिला ना? मी पळून लावला त्याला पाऊण तास. त्याच्या आधी लक्ष्मण ओढारची धुळ्याला कुस्ती झाली. कुणाबरोबर? लक्ष्मण ओढार डबल महाराष्ट्र केसरी आणि रामा डोंबारे धुळ्याला मैदान झालं. बर बर. हा. रामाने त्याला पळून लावला मैदानात, म्हणजे पाडलं. तो पळून गेला, मैदान सोडून पळून गेला लक्ष्मण ओढार. बर. हा. मग त्याची माझी नगरला मैदान ठरलं. 1 नंबरला मारुती मानेची कुस्ती, 2 नंबरला माझी. बर. त्या कुस्तीमध्ये राम्याला मी पाऊण तासात मैदान सोडायला.
तो मैदानातून खाली गेला तो परत आलाच नाही. बरोबर. आणि कुणाबरोबर झाल्या कुस्त्या तुमच्या? हा, हे डोंबारीवर मोठी झाली. नंतर मैदान कोल्हापूरला झालं 1962 हा. तेव्हा मी मॅट्रिकला होतो. हा. संभा पवार मॅट्रिकला होता. कोण? बिजली मला संभाजी पवार. हो, बिजली मधलं हुकमी अक्का काय काय त्याला पदवी होत्या. हा. सादिक पाजेबे आणि खंतळे यांची 1 नंबरला कुस्ती होती कोल्हापूरला. बर. हा. एकूण 150 कुस्त्या होत्या त्या मैदानात. बरोबर. संभाजी पवार बरोबर कुणी कुस्ती खेळायला तयार नाही. बर. तर तेव्हाचा माळकरी म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता, ऐकून असेल कोल्हापूर. माळकरी. बरा. तो पुण्याला आला. हा. मामासाहेब मुळांना म्हटला त्या बिजली मधला हुकमी अक्का संभाजी पवार याची कुस्ती मला 4 नंबरला सादिक पाजेबे आणि श्रीपती कात्राच्या मैदानात लावायची. मला चांगलं म्हणलं त्या म्हणजे कुणी त्याच्यावर लढत नाही. मामा म्हटलं आहे माझ्याकडे पाहिजे, पण म्हणले तो उत्साहपुरा पाहिजे, स्मार्ट पाहिजे, तसं आक्रमक पाहिजे. मामा म्हणजे सगळं गुण संपन्न येतो, काळजी करू नका. महाराष्ट्रात तो 3दा पहिला आला अगोदर. ती कुस्ती ठरली तुमची. हो. बर. मग ते सादिक पाजेबे त्या खजनाच्या कुस्तीच्या अगोदर आमची मैदानात कुस्ती सोडली. कुस्ती आमची पाऊण तास चालली आणि लोक म्हणत होते की सादिक पाजेबे खचण्याला मैदानात बोलवा आणि सातकर आणि पवाराची कुस्ती बंद करा. इतकी कुस्ती जोरात झाली की उदय शिंगराव गायकवाड आणि खासदार होते आणि श्रीपतराव बोंद्रे आमदार होते. ते मैदानात आले की ही कॉलेजची पोरे आहेत, लहान वयाने आहेत, तेव्हा वय जास्त नव्हतं आमचं. ती कुस्ती आम्ही सोडतो. ती कुस्ती सोडली आमची. संभाजी पवार पण तसा मोठा बेरकी होता. मोठा पहलवान बिजली मला संभाजी पवार. तो त्यांनी विष्णू मान्याला माझ्या समोर मारलं. त्यांनी हुकमी का विष्णू माने? हा, हुकमी काळा इमामचा तुमच्या देखत मारलं? माझ्या समोर मारलं. अरे बापरे. त्यामुळं चांगला मोठा पैलवान होता. बर. तुम्ही कोल्हापूरच्या आणि कोणकोणत्या पैलवानावर कुस्ती खेळला आठवणीच्या? आता सांगतो तुम्हाला. कोल्हापूरची नंतर कुस्त्या माझ्या डेव्हलप होत गेल्या. नंतर मग सातारला कुस्त्याचं मैदान झालं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर 1962. त्यावेळी अण्णा पाटोळे बरोबर अन्याय झाला. संभाजी पाटोळे आणि संभा काळोखे बरोबर आहे. अन्याय झाला त्यांच्यावर. 3 कुस्त्या त्यांना पाहण्यासाठी ठेवल्या होत्या. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री, सातारा राज्य कुस्ती पाया देसाई, बाळासाहेब देसाई फोटो आहेत ना माझे. बरोबर. यशवंतराव बाळासाहेब देसाई फोटो आहेत माझे. बरं. मग काय झालं? ते म्हटले बो इथं 3 प्रमुख कुस्त्या ठेवायच्या यशवंतराव चव्हाणांना दाखवण्यासाठी. 1 नंबरला चंद्रकांत सातकर, साहेबराव जाधव, दादू चौगुले गुणानी, साहेबराव जाधव, शंकर आष्टेकर 1 तास 20 मिनिटं बरोबरी. साहेबराव जाधव हुकुमसिंग पंजाबचा नॅशनल चॅम्पियन, साहेबरावने त्याला मारलेला आणि त्याच्यावर माझी कुस्ती आली. साहेबराव जाधव बरोबर? हो. बर. म्हणजे ऑलिम्पिकवीर माहुली श्रीरंग माहुलींचे भाऊ सक्का भाऊ श्रीरंग माहुली जाधव पहिलवानी घरात. बर. आणि यशवंतराव चव्हाण स्वतः कुस्तीला होते. बाळासाहेब देसाई सगळे मंत्री होते. कुस्ती आमची इतकी स्पीड मध्ये झाली, इतकी जोरात झाली की 20व्या मिनिटाला मी साहेबरावला घालवलं. 20 मिनिटात? माझं महाराष्ट्रात नाव झालं. 20 मिनिटात मारायचा? हो, घालवलं साहेबरावला. बर. त्याच्यानंतर पुण्यात माझी 2 मैदानं झाली. एक सुदाम कुदळे आणि एक ज्ञानोबा कुदळे. सुदाम कुदळे हा काळामा तालमीमध्ये प्रॅक्टिस करत होता. बरोबर. तेव्हा नारायण माने होते तिथं. विष्णू माने, मल्लू माळी, माझ्या बाळू पाटील. परत तुमचा ऑलिम्पिक बंडा पाटील. तर सातारला बंडा पाटील, संभाजी पवार, चंद्रकांत सातकर, साहेबराव जाधव, अण्णा पाटोळे आणि संभाजी काळोखे. बरं. 3 कुस्त्या शेवटला 3 कुस्त्या. त्या 3 कुस्त्यात महाराष्ट्रात 1 नंबरला माझी कुस्ती झाली. यशवंतरावने स्वतः स्वर्ण पदक देऊन माझ्यावर फोटो काढला त्या काळामध्ये. क्या बात आहे. आणि अण्णा पाटोळेवर त्या अन्याय झाला का काळोखे? अन्याय झाला. ते ठिप्पी डाव मारला त्यांनी. ते अर्धवट झालं, ते निश्चित झालं. ते रेफरी सेम महापराव झाला ना, मोळ आणि ते द्राक्षे त्या टाईप झालं. बर. मग त्यामुळे ते दिली नाही कुस्ती? दिली नाही. आणि गदा कोणालाच दिलीच नाही. गदा कॅन्सल झाली ना महाराष्ट्रात. पण त्या दोघांची मैत्री लय जवळच झाली. मोतीबागेत होते दोघं पण. बरोबर. मोतीबागेत. मग तुम्ही कोणत्या तालमीत होता कोल्हापुरात? मी शाहूपुरी. तुमची वस्तात कोण? माझे शाहूपुरीतले वस्तात खंतराळे, मोहम्मद आणि मदन चव्हाण,
आणि दिनकर दायरे महाराष्ट्राचे दिनकर दायर पैलवान कसं? मला प्रॅक्टिस द्यायची दिनकर दायरे. त्यांचा भाऊ काका दायरे माझ्यावरून लढायचा, रसूल आणि माझ्यावरून लढायचा. रसूल आणि हा दिनकर दायर पैलवान कशी हो? अरे बापरे, टॉपचा पैलवान होता, ताकारीचा तो. होय, माहिती आहे की चांगला पैलवान एकदम. त्याच्या कुस्तीत मुंबईला माझी कुस्ती झाली आहे. हा, कुठं? मुंबईला नॅशनल स्टेडियमला. हा. ती मी मारली. रामू गडकरीला मारला. नंतर तो आनंदा पोळ म्हणून होता, मोहम्मद अनबची सावर्डेची कुस्ती झाली. विष्णू सावर्डेकर. सावर्डे, विष्णू सावर्डे, मुंबईला नॅशनल स्टेडियमला. त्याच्यात त्याच्या पोळला मी मारला. पण त्यात मोहम्मद अनिब सावर्डेकरांच्या कुस्तीत काय झालं? यांनी सावर्डेने मारलं मोहम्मद अनब. हा, मारलं माझ्यासोबत सावर्डेकरांनी. सावर्डे तुझा पैलवान चांगला. अरे मारुती मानेशी 2.5 तास लागला. क्या बात. सादिक पंजाबी सावर्डे कुस्ती झाली. ती कुस्ती तुम्ही बघितली मी डोळ्याने? पाहिजे ना कुस्ती. मी जो पैलवान झालो ना, सादिक पंजाबीच्या कुस्त्या पाहून मी पैलवान झालो. क्या बात आहे. कारण सांगतो, आंधळेकर सादिक पंजाबी झाली ना कुस्ती? 35 मिनिटं झाली. याला ते करवीरला का कुठे ते झाले. मार नाही खाला आंधळकर, सोडवले. बरोबर. बाळ पाटलांनी सोडवले. बरोबर. बाळासाहेब पाटला तर माझं खूप चांगलं होतं संबंध. त्या काळातले पैलवान आम्ही सगळे वस्ताद बिस्ताद. मग तुमचं वय 80 आहे, पण तुमचं वय 80 वाटत नाही. मग तुम्ही बैठक किती मारताय? काय खाताय पहिले सांगा महाराष्ट्र लोकांना. 1000 बैठक मारायचो. हा. 800 जोर. हा. आणि पर्वतीला रनिंग. बर. आणि रोप क्लाइम्बिंग. हा माझा व्यायाम. महिन्याला 12 किलो तूप. रोज 150 बदाम. म्हणजे थंड आहे. किती? 150 बदाम. 150 बदाम म्हणजे अर्धा किलो थंड आहे. हा. बर. नंतर 2 लिटर दूध. बर. मोसंबी 1 डझन दिवसाला. हा तुम्ही एकटं खायच होता का 5 जण? नाही ना, 5 जण एकटं खायच होतं. माझे कष्टच राक्षसासारखं खाणं होतं तुमचं. अहो, मी आखाड्यात उतरलो तर पाऊण तास वर येत नव्हतं. आखाड्यात उतरलो ना, घराकडे पाऊनच उतरलो, पाऊण तास झाले की कुस्ती बंद. मग तुमच्या घरची शेती वगैरे भरपूर होती का? आहे ना, घरी शेती बिती चांगली. किती होती त्यावेळी? आता आम्ही 14 भाऊ सख्खे चुलत म्हणून. बर. 250-300 एकर जमीन होती. 300 एकर. पण मला हे जे खुराक मी वाढवलं ना, मला कुस्तीत घरात म्हशी किती? 100-500 म्हशी असणार त्यावेळी? नाही, 70-80 होत्या. पण खरंच खुराक मी माझ्या कुस्तीतल्या पैसे 70-80 म्हशी होत्या. बघा, मला महिन्याला प्रत्येक कुस्तीला 10,000 रुपये मिळायचे त्यावेळी मैदानात. बापरे. एक कुस्तीला 10,000 रुपये घ्यायचे. त्यावेळेचे पैलवान कसे होते? अण्णा पाटोळे वगैरे पैलवान कसं? आमचा काळ आहे ना, हत्तीसारखे पैलवान. खरं? चिन्ने पिन्ने नाही बारीक. नाही. आताची पैलवान त्यावेळी पैलवान फरक लय ना? फरक आहे ना. आता सिद्धराम पाटील मुंबईचा मोठा पैलवान, महाराष्ट्राला पहिला 8-9 जणांना मारलं. माझी मैदानं झालेली सांगतो. त्याचं माझं पेनला मैदान झालं मोठं. पेन आले बघला. 10-12 हजार लोक होते त्या कुस्तीला वगैरे. 50 मिनिटं कुस्ती चालली होती त्याची. तो महाराष्ट्र चॅम्पियन, मी महाराष्ट्र चॅम्पियन. मी मारला 50 मिनिटाला त्याला. बाय फॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही लक्ष्मण वडाला यांच्यावर खेळला का कुस्ती? नाही, लक्ष्मण वडाचा आमचा योग आला नाही. कारण महाराष्ट्र केसरीला जेव्हा मी लढायचो ना, तर माझं वजन बघायचे. पहिलवान सातकरांचं वजन किती? 88 किलो. काढा बाहेर. प्रत्येक वेळी मला बाहेर काढायचे. मी महाराष्ट्र केसरीला लढायचं म्हणून काट्यावर जाऊन उभं राहायचं. मला महाराष्ट्र केसरीला लढायचं. आणि हे मला म्हणायचे, तुझं वजन 88 किलो बाहेर हो. आणि लक्ष्मण वडाला त्याच्या पुढं तो 100 किलोला पुढं. जे लक्ष्मण वडाला ज्यानं मारलं त्या माणसा पहिल्यांदा तुम्ही मारलं रामाडंबरेला. पळून लावलं त्याला मी. डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडा. राम्याने त्याला 1.5 तासात हाल केले. त्याचे मैदान सोडलं. मी राम्याला मैदान सोडायला लावलं पाऊण तास. पळून गेला खाली उतरून. त्यावेळी तुम्ही बैठका फक्त कोल्हापुराच्या व्यायाम करता बैठका दंड तुम्ही 1000च मारायचं का जास्त मारत होता? नाही, माझं एक ठरलेलं असायचं वेळ. मी जास्त रनिंग आणि रोप क्लाइम्बिंग हे तुमचं जोर होता. तुमचं उत्तरेतल्या पैलवानांच्या कुस्ती झाले का? जगरूप सिंग ज्यानं महाराष्ट्रात सगळ्यांना मारलं. हरियाणाचा पैलवान जगरूप सिंग पाकिस्तानला, इराणला गेला होता कुस्त्या खेळायला. त्यांनी इथले आता नावं घेत नाही मी, पण 40 सेकंदात पैलवान मारले महाराष्ट्रात. त्या जगरूप सिंगची माझी कुस्ती उज्जैनला आली. बर. मी त्याला बायफॉल मारला 10 मिनिटात शेत. पुन्हा चंदीगडला मला आला, परत त्याला मारला. पुन्हा चरण सिंग म्हणून पंजाबचा एक पैलवान होता, सरदारजी, 6 फूट उंच,
6 फुटाला जास्त, हा वजन 100 किलोला पुढं, हा तो चरणसिंग नुसता ताकदीमध्ये दडपून मारायचा. सरदार जे होता त्याचे फोटो आहेत माझ्याकडे, मी त्याला किसून किसून मारला चरणसिंगला. क्या बात त्यामुळे आहे. माझं चंदीगड आणि हरियाणामध्ये फुल नाव आहे. मग काय भारी काम तुम्ही जोरात काम केलं या. त्याच्यानंतर खान म्हणून इंदोरचा हा. होता. आमच्या पैलवान सांगतील ना, मी मानून. मग शाहूपुरी जेव्हा तुम्ही खेळायचं का नाही, सराव करायचा, हा. तेव्हा तुमचे सहकारी कोण कोण आणि होते कुठं? शाहूपुरी तालमीतले तुमच्या बरोबर खेळायचे आखाड्यात ते? दिनकर धारेचा भाऊ लढायचा, काका भाऊ रसूल अनिप लढायचा, हा. नंतर सुरेंद्र म्हणून कर्नाटकचा पोरगा हा, होता, तो. तो लढायचा. मन्ना सुगी म्हणून होता, तो मन्ना सुगी लढायचा. काय ऐकलाय? मन्ना सुगी, हाळिंगळे, भरमो हाळिंगळे. हा, बर्मो हाळिंगळे. बरोबर होते. त्याच्यानंतर आता ना भैरू आंबेवाडीचा हा. होता. त्याची माझी आंबेवाडीला खुशी झाली बेळगावला. हा हा मारलं त्याला मी बर आंबेवाडीच्या मैदानात बेळगावच्या. बर. तुम्ही शंकर आष्टीकरांच्यावर खेळला का हो? नाही, शंकर अष्टकर साहेबराव जाधव झाली. हा. माझा त्याचा योग आला ना. म्हणजे शंकर अष्टकर हा लढणारा, अतिशय शहाणा लढणारा पहिला काळा नव्हता. काय आमचा शंकर त्याची साहेबराव जाधवची मी नाही म्हटल्यानंतर हा. साहेबराव त्याच्यावर लढला. हा 1 तास 20 मिनिटं झाली, कुणी कुणाला मारलं नाही. नाही शेवटी कुस्ती सोडवली दोघांची. दोघांची. परत भंडार एटरेकरांची तुमची झाली का हो? नाही, ऑलिम्पिकवर? भंडारी एटरकरची संभा पवारची झाली बिजली मग संभाजी पवार बिजली मधला. हा. बंडा पाटलांनी संभाला एक गुन्हा घालवला. घालवला. आणि मग तुम्ही ऑलिम्पिकला गेला तो, हा ऑलिम्पिक त्याच वेळी गेला काय? त्याच वेळेस गेला. 1964 टोक्यो ऑलिम्पिक. टोकियो ऑलिम्पिक. बरोबर बरोबर. मी पण ऑलिम्पिकच्या याच्यामध्ये स्पर्धेत होतो हा 64च्या. हा. बाकी सगळ्यांना मी मारत गेलो. मग माझ्यावेळी जो ऑलिम्पिकला प्लेअर गेला हा. तो मुक्तार सिंग म्हणून होता. मुक्तार सिंग ऐकून असेल, फार मोठा हा. पैलवान, हरियाणाचा. तो मिलिटरीमध्ये होता, सेना दलामध्ये. हा हा त्याने माझे एवढे हाल केले त्यावेळेस, हं. पण मी त्याचा मार नाही काढला. पण शेवटी 1 गुणाने त्यांनी मला हरवलं हरवलं. आणि तो ऑलिम्पिकला गेला. म्हणजे हार झाली तरी सुद्धा प्रामाणिकपणे सांगतात की बाबा माझं त्याने हाल केले. हाल केले, हाल. हे फक्त जुने पैलवान सांगतात आणि ही फार मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही मला ऑलिम्पिकला जाण्याचा तुम्हाला योग आला नाही, ह्याचं तुम्हाला दुःख वाटतं का हो कधी? वाटतं ना दुःख, की 1 पॉईंटने गेले म्हणून दुःख वाटतो. तो बायफॉल झाला असतो तर काय वाटलं नसतं. त्यामुळे तुम्हाला दुःख वाटतं ऑलिम्पिकला गेल्यानंतर. हा. पण राजकारणामध्ये तुम्ही विधानसभेपर्यंत लढाई केली की हो? मी ग्रामपंचायतीत निवडून आलो, हा पंचायत समितीत निवडून आलो, उपसभापती झालो, हा 2दा झेडपीला निवडून आलो, हा मार्केट कमिटीत निवडून आलो, हा खरेदी विक्री संघात निवडून आलो. बर. पुण्यामध्ये इथं तालमीत असताना 5 वर्ष काँग्रेसचा अध्यक्ष, हा. तालुक्यात गेल्यावर 5 वर्ष काँग्रेसचा अध्यक्ष, 2 काँग्रेस झाल्यानंतर 10 वर्ष सोनिया गांधीच्या पक्षाचा अध्यक्ष, हा. 2 विधानसभा लढवलं, 1 अपक्ष 90ला बंधन बापनाच्या विरोधात लढलो. हा, हा. टॉप पोस्ट लढत इतकी जोरात लढत झाली, मी अपक्ष. हा. तेव्हाच काँग्रेसची लाट होती. हा. बर. त्या लाटेत बापना निघून गेला. हा. पुन्हा मग नव्याण्णवला 2 काँग्रेस झाली. हा. मग इथं आता कृष्णराव बेगडे 3 वेळा आमदार झालेला, हा. पवार साहेबांचा पट्टा, याच्यावर कोण लढायचं? हा. मग अनंतराव थोपटे आणि विलासराव देशमुख म्हणले इथे चंद्रकांत सातकरला लढवा पहिल्यांदा. हा. आमची फाईट एवढी जोरात झाली हा. की फक्त 500 मताचं अंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये, आणि 9,000 मतं माझी क्रॉस वोटिंगमध्ये बाद झाली. नाही तर 40,000 मतं काँग्रेस आणि 30,000 मतं राष्ट्रवादी. म्हणजे एका आमदारासंग मी बोलतोय, मी आज मुलाखत घ्यायला एका आमदाराची, पहिल्यांदा मी एका आमदाराची मुलाखत घ्यायला लागलोय बघा. हे म्हणजे आमदार असणारी व्यक्ती आहे, फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एवढं तुमचा राजकारणाचा प्रवास आहे, म्हणजे मोठा प्रवास आहे. हो. बरोबर. मग घरात तुमच्या मतदान किती आता? माझ्या घरात मतदान 100 मतदान आहे. मग तुमचं मोठी वस्ती एक जिल्हा तुमच्या घरात आहे ऑलरेडी. पण मी काँग्रेस पक्ष कधी सोडला नाही. मला विलासराव देशमुख, पतंगराव माझे वर्गमित्र, हा. ते म्हणायचे ऑल इंडियामध्ये भाजपला फाईट देणारा एकच पक्ष राहील, तो म्हणजे काँग्रेस. या बाकीच्या छिल्लर पक्षात तू जाऊ नकोस. संधी होती का तुम्हाला बाहेर जायला? तुम्हाला बाहेर जायला संधी होती का नाही दुसऱ्या नाही, पक्षात? साहेब म्हणले होते तू राष्ट्रवादीमध्ये ये. हम्म. पण म्हणलं साहेब मी ऑल इंडियाची पार्टी कुठे येईल? उद्या पंतप्रधान व्हायचं झालं तर यांची मेजॉरिटी पाहिजे. तिथं काँग्रेसची मेजॉरिटी आहे. बरं. मग त्यामुळे तुम्ही कसं तुम्ही पंतप्रधान व्हायचं? कसं होणार सांगा ना. म्हणजे ही स्वप्न होती पुढे. हो, साहेबांचं माझं मी संबंध विचार ना डायरेक्ट, अजूनही आम्ही भेटतो, बोलतो.
डायरेक्ट मी सांगितलेलं ते फोन करतात. मग तुमचा कॉलेजचा किस्सा काय आहे काय एखादा विलासराव देशमुख म्हणा तुमचा ते सांगा. एक किस्सा असा सांगतो. ते सगळं खरं सांगायचं, खोटं सांगायचं नाही. नाही खोटं नाही. काय झालं, विक्रम गोखले हा म्हणजे ऍक्टर असल्यामुळे त्याला कॉलेजमध्ये मुला मुलींच्या चेष्टा करायची फार सवय. बर. विक्रम गोखलेला रोज मुलींच्या तक्रारी. तो कधी देवानंदची गाणी म्हणायचा, कधी राज कपूरची, कधी सगळ्या मुली त्याला वैतागल्या. आणि त्या म्हटल्या आपल्या प्रिन्सिपलला तक्रार करायची की हा होईल तेव्हा नट होईल ऍक्टर विक्रम गोखले, पण आता आम्हाला चिडतो याचं काय. बरं का. तर मग काही मुली काय म्हटल्या आमच्या वर्गातल्या, उदाहरणार्थ सुनंदा पाटील, शरद पवारची बहीण, की जर आपण प्रिन्सिपलने तक्रार केली विक्रम गोखलेची, पहिला ऑल इंडियाचा प्लेअर आहे, 4 वेळा इंडियात पहिला आलेला आहे, आणि प्रिन्सिपल त्याला कसा विरोध करतील. त्यांनी जर जाऊन सांगितलं की विक्रम गोखले इज द बेस्ट स्टुडंट ऑफ दिस कॉलेज सांगितलं तर त्याला माफ होईल सगळं, आपला काय उपयोग होणार आहे. बरोबर. सगळ्या त्या मुली म्हणल्या आपला काय उपयोग होणार ना. मग म्हणजे असं करा ना, त्याच्या वस्तालाच आपण गाठू, म्हणजे मला. आणि मग एक दिवशी आम्ही 10:30 वाजता कॅन्टीनला चहा पाण्याला विलासराव वगैरे आम्ही बरोबर जायचो. त्या दिवशी विलासराव थोडा उशीर झाला आणि मी कॅन्टीनला निघालो, तेवढ्यात 10-12 मुलींचा गोळका दिसला मला. अरे मी मुली एवढं कशाला येते ना. मग मला हाक मारली त्यांनी, इकडे या पहिलवान, इकडे या, तुमच्या पट्ट्याचा पराक्रम सांगतो तुम्हाला, म्हणजे विक्रम गोखलेचा. मी गेलो म्हणलं काय, तो तुमचा मित्र आम्हाला छेडतो, काही गाणी म्हणतो, तो होईल ते होईल नट, पण आता का आमच्या माग लागतो अजून म्हणलं. बरं का, तुम्ही काही करा, विक्रम गोखले तुम्ही हे सगळं सांगा असं आम्ही बोलतोय. तितक्यात विलासराव देशमुख बरं का, खरी घटना, आणि तिकडे येत होते आणि मला त्या मुलींच्या त्या गोळक्यात पाहिलं त्यांनी. मग त्यांची ती लातूरची भाषा, ओ पैलवान, ओ पैलवान. मी म्हणलं काय झालं एवढं मोठं वराट. ओ पैलवान काय चाललंय. म्हणलं काय चाललंय. अहो तुमच्या जाहिराती लागल्यात कॉलेजवर कुस्त्याच्या, डेक्कनचे पाण्यावर कुस्ती आहे तुमची 16 तारखेला, आणि तुम्ही या गोळक्यात तुमचं काय म्हणजे. मी म्हटलं विलासराव कॅन्टीनला चल तुला सांगतो. मग ते सगळे गेले. त्या मुली म्हणले एवढं का विलासराव तुमच्यावर चिडला, मित्र आहे माझा तो म्हणून चिडला. मग गेलो. मग म्हटलं विक्रम गोखलेचा पराक्रम, त्याला प्रिन्सिपल रेस्ट्रिक्टेड करतील, या सगळ्या जाणार होत्या. प्रिन्सिपलला मी अडवलं, जाऊ नका, विक्रम गोखले माझा मित्र आहे, आणि त्याला वाचवला मी. नाही पण ते तुमची जाहिराती कॉलेजवर शिवकृष्ण लागल्या, कॉलेजला लागल्या, इकडं कुस्ती माझी डेक्कनच्या पाण्यावर, कॉलेज समोर आणि मैदान समोर. प्रिन्सिपल यायचे कुस्तीला, प्रिन्सिपल कुस्तीला यायचे, कॉलेजची मुलं कुस्तीला यायची. तर मी म्हणलं विलासराव तसं काय नाही म्हटलं, मग असं ते म्हणलं याची नाही मला काळजी लागते, माझ्या मित्राची कुस्ती, तो पडला म्हणजे काय करायचं म्हणलं, कसं काय पडल, गोळक्यात थांबल्या पोरीचे पडणार. एवढा किस्सा कॉलेज आहे. आणि सांगा, गोपीनाथ मुंडे तुमचे वर्गमित्र होते का. नाही, ज्युनियर होते. मीन विलासराव सिनियर, भास्कर आव्हाड आहेत ना वकील, ते आमचे क्लास टीचर. बर. मग त्या क्लासला मीन विलासराव जायचो. तुम्ही लॉ केलंय. हा, लॉ केला ना मी. तुम्ही वकील 1 वर्ष माझं राहिलं ना शेवटचं. वकील लग्न झालं माझं, झडपीला उभं राहिलो. आता वकील जाऊन ते पुढे माझं आता लग्न झालं, इकडे वकील करायचं असं झालं. तर ते भास्कर आव्हाड, तिथं मी आणि विलासराव मुंडे आम्ही शिकायला होतो. गोपीनाथ मुंडे पण. हा, मुंडे पण. मुंडेंची बरोबर मैत्री वगैरे असं बोलणं. माझे फोटो आहेत ना भरपूर मुंड्याचे, विलासरावचे मुंड्याचे फोटोनी माझं ऑफिस भरले सगळं, त्यांच्याबरोबर माझे फोटो आहेत. म्हणजे जवळचे मित्र एकदम. चर्चा विलासरावची मुख्यमंत्री झाल्यावर, मुख्यमंत्री झाल्यावर डायरेक्ट एंट्री मला वरून पोलीस याच्या न्यायालयात. सातकर पहिलवान कुठे साहेबांनी वर बोलवलंय. मी फोन करायचो, ते माझ्याशी फोनून बोलायचे डायरेक्ट. आणि नाव तुम्ही मुख्यमंत्री होता तरी सुद्धा तुम्ही नाव घेऊन बोलत होता. नाव असं कधी आम्ही 4-6 वर्ष एकत्र होतो, त्यामुळे मैत्री जवळची. मला गाडी घेऊन फिरायची.
मुख्यमंत्रीच्या. क्या बात आहे. पुन्हा मी मराठवाड्यात गेलो त्यांच्या कार्यक्रमाला, त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये फिरलो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये सगळे विलासरावचेच फोटो आहेत. तुमच्या जीवनामध्ये मला आता एक प्रश्न हा विचारायचा आहे, ही जी तुमची मित्र मिळाले त्यामुळे तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळाली का? तुम्ही म्हणजे तुम्हाला असं राजकारणात येण्याची एक ताकद मिळाली का? 100% मिळाली त्या मित्रांच्यामुळं. पतंगराव, विलासराव, आम्ही कॉलेजमध्ये असताना अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला जायचो. आम्ही तिघेही जायचो. अटल बिहारीचं? हो, बर. त्या काळामध्ये कुठलं भाषण एखादं ऐकलं का तुम्ही? तिथे डेक्कनला त्यांचं मी भाषण ऐकलं. ते सावरकरांच्या जयंतीवर झालेलं झालेलं डेक्कनवर झालं, एचपी कॉलेजला झालं. बरं. हा, मग बरं. तेव्हा विलासराव, मी, पतंगराव आम्ही बरोबर होतो भाषण ऐकलं. आम्हाला अटल बिहारी हा भाजपचा नेता खूप आवडायचा. तिघांना पण? हा, तिघांना पण. पण आताचे नाही. बरोबर की. बरोबर. त्यावेळेस अटल बिहारींच्यावर आम्ही प्रेम करायचो. आम्ही म्हणायचो हा काँग्रेसमध्ये नेता पाहिजे होता, हा चुकून भाजपमध्ये गेला. एवढा चांगला. आणि पंडित नेहरूंच्या पुस्तकात मी वाचलो होतो की भविष्य काळामध्ये एक दिवस ज्ञात येते अटल बिहारी वाजपेयी हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. ते लिहिलं नेहरूंचं वाक्य आहे. पुन्हा त्याच्या खाली एक वाक्य असं होतं की जो खेळाडू कुठल्या कुस्तीतला कशातला कॉलेज जीवनामध्ये शिकतो त्याच्यासारखा भाग्यशाली विद्यार्थी नाही. हे पंडित नेहरूंचं वाक्य आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे वाचून आम्ही कॉलेज केलंय आणि तुम्ही राजकारणात धडे घेतलेत. पण आता तुम्ही मला एक सांगा, कोल्हापूरमध्ये तुम्ही जे राहिला त्यावेळी तिकडचं वातावरण कसं होतं? कोल्हापूरचं वातावरण. कोल्हापूर त्या काळात खरंच सांगू का, भारतामध्ये कोल्हापूरचं नाव एवढं होतं की पाकिस्तानात जगातले पैलवान कोल्हापूरला आहे. जगातले गोगा बेगा आलेच होते ना. सादिक पंजाबला मारलं ना 1.5 तास लढून. मी होतो कुस्तीला त्या कोल्हापूरला खास बाजू. सादिक पंजाबची गोगा झालेली. गणपती आंधळकरांची कुस्ती तुम्ही मोहम्मद अली बरोबर झाली बघितली का? मोहम्मद अली बरोबर सुटली ती कुस्ती. नाही, मोहम्मद अली मारलं नव्हतं कुणी आंधळकरांनी? नाही 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 मारलं नाही, सोडली कुस्ती. सुटलेली बघितली का? बरोबर. आणि मला सांगा, त्यावेळी जे तिथलं खुराक होतं, तिथं राहणं होतं किंवा तिथं म्हणजे माती, ती लाल माती होती कोल्हापूरची, एक अशी वेगळी ताकद मिळायची ना त्यावेळी. ही वेगळी स्फूर्ती मिळायची. मी पहिला खासबाग मैदानात कुस्तीला जायचं म्हणून घाबरत होतो. पण जेव्हा मैदानात कपडे काढून ते कोल्हापूरचं पब्लिक ते फेटे उडवताना पाहिल्यावर आता म्हणलं मला सोडायचं नाही. त्या माणसाचं पण त्या माणसाचं प्रेम पण होतं का सांगा? कुणाचं? त्या प्रेक्षकांचं प्रेम पण होतं का? भयंकर. 25,000 35,000 लोक जमायचे. बर. तुम्ही नुरा कुस्त्या त्यावेळी प्रकार होता का? हो, नुरा कुस्त्या? नाही 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 नाही, अजिबात नाही. मग आता जी नुरा कुस्त्या व्हायला आता हे पैलवान भैरू पैलवान येते. लढणारा पैलवान नुरा कुस्ती करील का? नाही. आता माझ्या जिंदगीत एक नुरा कुस्ती नाही. हार मंजूर आहे पण नुरा हार नाही. हार मंजूर पण नुरा नाही. बेसिक त्रास होईल. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही आता जी कुस्तीमध्ये व्यसनाधीनता आली याच्याबद्दल तुम्ही काय सांगशील? कुस्ती व्यसन म्हणजे इंजेक्शन घेऊन कुस्त्या करतात पहिलं? नाही नाही, ते बोगस आहे. ते काय त्याला म्हणतो आपण, ते इंजेक्शन घेणं, ताकद होणं बोगस आहे सगळं. त्यामुळे ते करू नये. हे काय ना, करू नये. काही होत नाही त्याच्यामुळे. बरोबर. खरी ताकद जी तुमची जोर, बैठक, कुस्ती, ती ताकद कुस्तीला. आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारणार आहे. आता तुमची तेव्हा 250-300 एकर जमीन होती बरोबर? घरात 50-60 म्हशी होत्या, 70 म्हशी होत्या, 80. तरी शिक्षकांच्या कधी तुम्ही गुरुच्या कधी पाया पडत होता का? हो, तुमच्या गुरु जे वस्तात शिकवायचं होतं पाया पडायचो का? मी तुम्हाला खरं सांगा, माझ्या आयुष्यात जेवढं मला यश मिळालं ना, सगळ्यात माझे आई वडील, माझे गुरु यांच्या मी कायम पाया पडायचो. मी कुस्तीला चाललो तर आई म्हणायची कुठे चालला? इकडे त्या डोंगराच्या पलीकडे चालला. नाही आई, पंजाबला चाललो. त्याला सांगावं लागतं पंजाब इकडे या. आणि आई उपवास धरायची माझी. ज्या ज्यावेळी कोल्हापूरला माझी कुस्ती असायची, पुण्यात असायची, आई दिवसभर उपवास धरून राहायची. मग झाली माझ्या मुलांनी कुस्ती मारली पाहिजे. आई वडिलांचं प्रोत्साहन भलतंच. वडील तर माझे असे म्हणायचे, असा पैलवान हो की रस्त्याने चालला कोल्हापूर पुण्याला की पैलवान चंद्रकांत सातकर चाललाय, असं आमचा बाप म्हणायचा. असं लोकांनी म्हटलं पाहिजे की चंद्रकांत सातकर चाललाय. पण तुझी ताकदीचा उपयोग मारामारीसाठी नाही म्हणले, कुस्तीसाठी.
भांडणं मारामाऱ्या लफडी करायची नाही नाही. आणि आयुष्यात चांगले मित्र मिळव. तुम्ही आता मुख्यमंत्र्यासारखा मित्र मिळवला, याच्यापेक्षा मोठं काय आहे? त्याच्यामुळे शिक्षण झालं. मुख्यमंत्र्यासारखा मित्र मिळवला, महसूल मंत्री पतंगराव कदमांसारखे मित्र 12 मंत्री माझे मित्र आहेत. 12 मंत्री? 12 मंत्री सांभाळा विचारा की कोण कोण, नाव सांगा. सगळे रामराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, विलासराव देशमुख, राधाकृष्ण पाटील, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, विलासराव देशमुख, विलासराव, पुन्हा तो अकोल्याचा अरुण देवेकर, सोपाल. हा दिलीप सोपन वर्गात होता आमच्या. वर्ग मित्र? माझ्या वर्गात होता. काय भारी. तुमचा माडिक माझ्या वर्गात होता. तर माडकांचा एखादा किस्सा सांगा की आमच्या माडकांचा, कोल्हापूरच्या. तुम्हाला सांगतो, हा. माझं लग्न झालं, हा. खरी घटना. हा. त्यावेळेस आमचं कॉलेज सोडलं होतं, म्हणजे मी पण सोडलं होतं आणि माधवराव सोडून तिकडे गेले होते राहायला. तर आम्ही दोघं नवरा बायको कार घेऊन त्यात होते आमच्याकडं, गोव्याला फिरायला चाललो होतो हा. आम्ही. नवीन लग्न झालेलं. हा. तर मी मिसेसला काय म्हटलं, माझा जुना पहिला मित्र इथं राहतोय, इथं राहतोय कोल्हापुरात, वडगावात नाही, कोल्हापुरात नाही, शिरोलीच्या. पेठ नाका, शिरोली नाका. हा. हा. तर आपल्या मित्राकडे तिथे जाऊन नाश्ता पाणी, कारण तो मला जेवण केल्याशिवाय सोडत नव्हता, पण माझं. हा. मग आम्ही तिथे गेलो, तर त्याचं ते कवलेरी घराचं माझ्या डोक्याला लागलं. हा. मला म्हणते, काय मिसेस म्हणते, काय तुझ्या मित्राचं घर आहे, कसलं कवलेरी घर आहे. हा. आणि ते त्याने ऐकलं. कुणी? माझ्या माडकाला ऐकलं त्याने. हा. मला म्हणले, तुझ्या बायकोने माझ्या घराला नावं ठेवली. अरे म्हणलं, माझं डोकं फुटलं असतं. म्हणलं, तुम्ही वाकून यायचं आतमध्ये. म्हणला. आणि मग मला वॉर्डला घेतलं. एक दिवस असा येईल की माझ्या बंगल्याच्या गेट मध्ये वॉचमॅनला विचारायला लागेल माझ्यावर वाहत आहे. हे त्यावेळी म्हणले होते माझं. हो. आणि बंगला बांधल्यावर मला फोन केला, ये बंगला बघायला, जेवायला ये. तुमच्या बायकोनं अपमान केला हे चांगल्यासाठीच झालं असं मला वाटतं. कसलं घर होतं माझ्यावर होतं. आता काय, हे माडिक साहेबांचं फार मोठं काम आहे. म्हणजे हे स्वाभिमान किंवा ही गट्स लागतात. त्यांना विचारा ना, कोल्हापूरला गेलं, तुझा पुण्याचा खास कोण? 100% सांगणार. क्या बात आहे. ते तुमचं वर्णन करत होतो बंगल्याचं वगैरे. जाता जाता नवीन पैलवानांना काय संदेश देशील, नवीन पैलवाना खेळाडूंना? या नवीन खेळाडूंनी यांना खरंच पैलवान व्हायचं असेल, ऑलिम्पिकला जायचं असेल, नॅशनलला पहिले यायचं असेल, जुने जे कुस्तीगीर आहेत त्यांनी कसं यश मिळवलं, त्यांनी कसं खोराक पाणी खाल्लंय, कसं व्यायाम केला, ते सगळं त्यांनी कुठेतरी पुस्तकात वाचावं आणि त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कुस्ती करावी अशी माझी इच्छा. क्या बात आहे. आज सर्व गुण संपन्न असलेला पैलवान, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे वर्गमित्र, पैलवान महादेवराव माडिक यांचे वर्गमित्र, त्याचबरोबर महसूल मंत्री पतंगराव कदम यांचे वर्गमित्र आणि राजकारणामध्ये सुद्धा हिंद केसरी झालेला, कुस्तीमधला नामांकित पैलवान, ऑल इंडिया चॅम्पियन 4 वेळा, महाराष्ट्र चॅम्पियन 6 वेळा असणारा पैलवान चंद्रकांत सातकर, विधानसभा 2 वेळा लढवलेली आहे. थोडक्या मताने जरी पडले असले तरी राजकारणामध्ये त्यांचं सातत्याने चांगलं काम आहे. तर अशा पैलवानाला जवळ आलो आणि 80 वर्षाचा तरुण पैलवान कसा असतो त्यांचं ऐकलं, आता असं वाटायला की मला पण थोडंसं काहीतरी शेंडू मारायला पाहिजे. कारण ही माणसं फार मोठी ऊर्जादायी आहेत आणि ह्यांना विसरून आपल्याला चालणार नाही. हीच खरी आपल्या महाराष्ट्राची ऊर्जा आहे, आपल्या भारताची ऊर्जा आहे की आमची वडीलधारी मंडळी आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत. तर अशा महान पैलवानाजवळ आलो आणि त्यांनी कुस्तीचा इतिहास सांगितला आपल्या तगड्या आवाजात आणि जुन्या आठवणी सांगितल्या. म्हणजे कॉलेज जीवन सुद्धा यांनी गाजवलेलं आहे, यांच्याकडे बघून समजू शकते आपणास. तर अशा महान मल्लाकडे आपण आलो आणि त्यांनी ऊर्जाचा इतिहास सांगितला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. नमस्कार. थँक्यू. फार धन्यवाद.